संतोष धुरींचा अमित साटम यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंकडे पक्ष सरेंडर केला। कुटुंब एकत्र येण्यासाठी मनसेचा बळी दिला। संतोष धुरींचं खळबळजनक विधान। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या संयुक्त मुलाखतीचा पहिला फोटो समोर। संजय राऊत आणि महेश मांजरेकरांनी घेतली मुलाखत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची स्पृहा जोशी आणि भारत गणेशपुरे नागपुरात घेणार प्रकट मुलाखत। युतीच्या उमेदवारांकडून मुलाखतीचं आयोजन। ठाकरे बंधूंच्या मुलाखतीला फडणवीसांची मुलाखत देणार जोरदार टक्कर। केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांचं वादग्रस्त विधान। छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे होते। सी.आर. पाटलांच्या वक्तव्याने महाराष्ट्रात संतापाची लाट। विलासरावांवर कोणतीही टीका केलेली नाही, मात्र तरीही कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो। वादग्रस्त वक्तव्यावरून संतापाची लाट उसळल्यानंतर रवींद्र चव्हाणांची दिलगिरी। जनतेच्या मनात कोरलेलं नाव पुसता येत नसतं, लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही। रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुखांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर रितेश देशमुख यांची जोरदार टीका। अकोल्यात काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेलांवर अज्ञातांकडून चाकू हल्ला। हल्ल्यात हिदायत पटेल गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरू। दरम्यान संतोष धुरी यांच्या भाजप प्रवेशानंतर संदीप देशपांडे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। त्यामुळे आता घडामोडींना वेग आल्याचं दिसतंय। संतोष धुरी यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आणि त्यानंतर ते भाजपमध्ये गेले आणि आता त्यानंतर संदीप देशपांडे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। मनसे नेता संदीप देशपांडे आता राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचले आहेत। या संदर्भातले अधिक अपडेट जाणून घेऊयात। प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। प्रणाली, आता संदीप देशपांडे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। या भेटीमागचं नेमकं कारण काय? कारण आता संतोष धुरी यांनी भाजपात प्रवेश तर केलेला आहे, तर या भेटीमागे काय नेमकी चर्चेचं कारण आहे? ज्या पद्धतीने संतोष धुरी यांनी पक्ष सोडलेला आहे किंवा ते भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केलाय, त्यानंतर अशा खूप वावटळ्या उठलेल्या आहेत की मनसेमध्ये मोठ्या प्रमाणावर भगदाड पडणार आहे। मनसेचे अनेक कार्यकर्ते यांनी मनसे सोडण्याची तयारी केलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे जे की मुंबई शहर अध्यक्ष आहे, त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ताबडतोब बोलवून घेतलेलं आहे। एकूणच संतोष धुरी यांच्या जाण्याची कारणं आणि त्याचबरोबर इतर म्हणजे पक्षातली इतर जी मंडळी आहे जे विचार करतायत की पक्ष बदलला जावा का, तर या संदर्भातली माहिती घेण्यासाठी पक्षाचं किती मोठं डॅमेज येत्या काळामध्ये होत आहे ही सगळी माहिती घेण्यासाठी संदीप देशपांडे यांना राज ठाकरे यांनी बोलवून घेतलेलं आहे। आता राज ठाकरे हे संपूर्ण डॅमेज कंट्रोल कशा पद्धतीनं करतात ते बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे। कारण ज्या पद्धतीनं एका मागोमाग पक्षातील लोक ही जायला लागली, कारण पक्षाच्या खूप पडत्या काळामध्ये सुद्धा संतोष धुरी आणि संदीप देशपांडे तर अजूनही आहेत, ते मुंबई अध्यक्ष सुद्धा आहेत, परंतु पक्षाच्या एकूण पडत्या काळामध्ये या सगळ्या मंडळींनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केलंय। पक्षाची बाजू लावून धरलेली आहे, पक्षाला मोठ्या प्रमाणावर चर्चेमध्ये ठेवण्याचं काम खरं तर या दोघांनी संतोष धुरी आणि संदीप देशपांडे यांनी केलं। नक्कीच आता त्यांच्या जाण्याने आता डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याच अनुषंगाने संदीप देशपांडे राज ठाकरेंची भेट घेत आहे। या संदर्भातले अपडेट घेतच राहू। धन्यवाद। पुढची बातमी पाहूया। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला सुद्धा सावरकर यांचे विचार मान्य करावेच लागतील असं मोठं विधान भाजपाच्या आशिष शेलार यांनी केलंय। आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे भक्त आहोत। आम्ही आणि आमचा पक्ष सावरकरांच्या विचारांवर चालणारे आहोत असंही शेलार म्हणाले। तसेच तुम्ही याल तर तुमच्या बरोबर आणि नाही आलात तर तुमच्या विना, तुमच्या विरोधात शिरला तर आम्ही आमचं काम करत राहू असा इशारा देखील आशिष शेलार यांनी अजित पवारांना दिलेला आहे। त्यामुळे आता महायुतीमध्येच अंतर्गत वाद निर्माण झालाय का असा प्रश्न उपस्थित होतोय। महापालिका निवडणुकीच्या आधी भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आता यातूनच जुंपण्याची शक्यता आहे। रवींद्र चव्हाण साहेब म्हणालेच आहेत,
आम्ही तर सावरकरांचे भक्त आहोत, सावरकरी विचारावर चालणारे लोक आहोत. त्यामुळे त्या ठिकाणी अजित पवारांच्या पक्षाला सुद्धा सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील. आणि ते विचार आमचे असे आहेत, याल तर तुमच्याबरोबर, न याल तर तुमच्या विना, आणि विरोधात शिरलात तर तुमच्या विरोधात. आम्ही आमचं काम करू. दरम्यान अमोल मिटकरी यांनी आशिष शेलार यांना प्रत्युत्तर दिलं आहे. आशिष शेलार यांच्या टीकेला अमोल मिटकरी यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिलेलं आहे. प्रिय आशिष शेलारजी, दादा आणि दादांचा पक्ष तुमच्या आशीर्वादाच्या नेतृत्वावरच चालला पाहिजे. हा जो तुमचा अट्टहास आहे, हे जे तुम्ही ठासून सांगत आहात त्यात किती तथ्य आहे हे तुम्हालाच माहिती. तुर्तास इतकंच सांगेल, आम्ही शिव शाहू फुले आंबेडकरी चळवळीशी बांधील आणि प्रामाणिक होतो, आहोत आणि राहू. तुम्हाला अपेक्षित विचारधारा आम्ही जरी स्वीकारत नसलो तरीही आमच्या पक्षाची आंबेडकरी विचारधारा तुम्हाला नाईलाजानं का होईना स्वीकारावीच लागते. हे त्रिवार सत्य आहे. जय शिवराय, जय भीम. अमोल मिटकरी, राष्ट्रवादीचे नेते, त्यांनी हे ट्विट केलं. यानंतर आता पुढची बातमी पाहूया. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमधील कारभारावर बोट ठेवत भाजपच्या स्थानिक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. मात्र त्या आरोपांना उत्तर देण्याऐवजी पुस्तकाचं मागील पान उलटली तर अजित पवारांना बोलता येणार नाही असं म्हणत भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांना थेट पटलावर त्यांना इशारा दिलेला आहे. आणि आता याबाबत अजित पवार काय भूमिका घेतात ते पाहावं लागेल. मात्र भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाच्या समन्वय समितीमध्ये ठरल्याप्रमाणे अजित पवार यांनी बोलावं, अन्यथा बोलण्यासारखं बरंच काही आहे असं देखील बावनकुळे बोलायचं चुकले नाही आहे. तर 70,000 कोटींचा घोटाळ्याचा आरोप असून आपण सत्तेत बसतो हे सांगणं म्हणजे अभिमानाची बाब नाही म्हणत या प्रकरणात देखील बावनकुळे यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांना मी फार काही सल्ला देणार नाही, पण पिंपरी चिंचवडमध्ये अनेक वर्ष अजितदादाही सत्तेमध्ये होते. आता मागं पानं पलटले, आम्ही मागची पानं काढले तर त्यांनाही बोलता येणार नाही. त्यामुळे आता माझी काही इच्छा नाही, आमची काही इच्छा नाही पानं पलटवायची. अजितदादांनी कृपया समन्वय समिती ठरल्याप्रमाणे ते पुढं तसे वागतील अशी आमची अपेक्षा आहे. 70,000 कोटीचा घोटाळाचा आरोप केला, त्यांच्यासोबतच आज मी बसलेलो आहे. ठीक आहे, ते काही खूप काही अभिमानास्पद नाही आहे. शेवटी कोर्टामध्ये जे काही केस चालू आहे त्यातले जे काही निकाल येतील त्यावरच आपण पुढे जाऊ. शेवटी कोर्ट केस अजूनही विचाराधीन आहे, अजूनही कोर्टाचे निकाल. मुंबईच्या प्रभाग क्रमांक 198 मधून अबोली खाडे या मैदानात आहेत. माजी महापौर स्नेहल आंबेकरांविरोधात त्यांची लढत होणार आहे. पाहुयात काय असणार आहे अबोली खाडे यांचं विकासाचं विजन. मी नगरसेवक झाले तर आधी तर माझी बऱ्यापैकी सांगते काय सगळे दिग्गज इकडे आहेत, अगदी गणपतराव कदमांपासून दत्ताजी नलावडे. त्याच्यामुळे मी त्यांच्या वरती काही करेन असं नाही. त्यांनी जो प्रोटोकॉल आखून दिलेला आहे, त्यांनी जी कामं हे केले ती सर्व कामं मी पूर्ण करेन आणि घरोघरी लोकांच्या जाऊन त्यांच्या सुखदुःखांमध्ये सहभागी होईन हे आश्वासन देते मी आज. 3 कामं जी तुम्ही कराल निवडून आल्यानंतर, समजा निवडून आलात तर? गटर मीटर, बाकी काय नगरसेवकाचं तेच असतं. पण गटर आता इतकी वर्ष सत्ता, गटर मीटर झालं पाहिजे तो चालू एवढ्यात आहे बऱ्यापैकी. त्याचा फॉलो मेंटेनन्स जो असतो तो करेन.